19 नोव्हेंबर 2023. आज नारद भक्तिसूत्र यावर उद्बोधन करणार आहेत आदरणीय वैद्य श्रीधर देशमुख. नारद भक्तिसूत्रावर उद्बोधन करणारे आदरणीय वैद्य श्रीधर देशमुख यांचे शिवथरगड नगर ग्रंथराज दारबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. त्यांच्या आजच्या उद्बोधनावर ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. दादा आपण निरूपणास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे. धन्य धन्य तो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो. सर्वथा हरिनामाचा छंदो तेने परमानंदो सदोदित. जो श्री कृष्णाचा आवडता जासी श्री कृष्ण आवडे सर्वथा. ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. या कार्तिक महिन्यातल्या परमपावन सप्तमीच्या पर्वावर आपण सर्वजण पुन्हा एकदा देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्राचा विचार करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. देवर्षी नारदांची भक्तिसूत्र ही आपल्याला भक्तीकडे घेऊन जाणारी, भक्ती म्हणजे काय याचा प्रकाश आपल्या अंतःकरणात उमटवणारी अशा प्रकारची समजली जातात. आणि ज्या नारदाच्या भक्तिसूत्रांचा विचार करत करत आपण भक्तीच्या लक्षणापर्यंत आलो होतो, या भक्तीच्या लक्षणांचा विचार करत असताना प्रथमतः आपण सर्वजण महेश्वर स्वरूप श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग वंदन करतो. देवर्षी नारदांनी ज्या भक्तिसूत्र आपल्या समोर ठेवली त्यामध्ये भक्तीच्या साधनांचा विचार सांगत असताना, भक्ती कशा कशामुळे प्राप्त होते हे सांगत असताना, कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्याग केल्यानंतर भक्तीची प्राप्ती होते याचा विचार केला आपण. तत्तु विषय त्यागात संग त्यागाच, विषयांच्या त्यागाने इंद्रियांच्या विषयांच्या त्यागाने भक्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. संग त्यागाने आपल्याला भक्तीची प्राप्ती होऊ शकते याचा विचार केला. त्यानंतर कुठल्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला भक्तीची प्राप्ती होते हे देवर्षी नारदांनी सांगितलं. त्यामध्ये प्रामुख्यानं अव्यावृत भजनात, नित्य भजनामध्ये राहिल्यानंतर, कायम भगवंताचा विचार केल्यानंतर आपल्याला भक्तीची प्राप्ती होऊ शकते. लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात हे सूत्रही आपण विस्तारानं पाहिलं. भगवंताच्या गुणांचं श्रवण आणि कीर्तन करणं यामध्ये आपला काळ व्यतीत करणं यालाही भक्तीची प्राप्ती होते हे आपण पाहिलं. त्यानंतर मागच्या वेळी मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत कृपा लेशाद्वा, या भक्तीची प्राप्ती ही सगळे जरी असलं, काही गोष्टी त्यागल्याने भक्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते आणि काही गोष्टींचा स्वीकार केल्याने आपल्याला भक्तीची प्राप्ती होऊ शकते. हे जरी या सूत्रांमध्ये सांगितलं असलं तरी ही सगळी या भक्तीसाठी अनुबंधे असणारी साधनं आहेत. या भक्तीची पूर्वपीठिका तयार करण्यासाठी लागणारी साधनं आहेत. जसं आपल्याला योगामध्ये प्रवेश करण्यासाठी यमनियमांचा आधार घ्यावा लागतो,
किंवा आयुर्वेदामध्ये चिकित्सेत यशस्वी होण्यासाठी पथ्यापथ्याचा विचार करावा लागतो, आहार विहाराचा विचार करावा लागतो. तसंच या भक्तिशास्त्रामध्ये प्रवेश करण्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्याला त्याग करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण अनुसरण करायला पाहिजे हे सांगितल्यानंतर मुख्य कारण या ठिकाणी देवर्षी नारदांनी सांगितलं की ज्यावेळी मोठ्या लोकांचा, साधूचा संग त्या ठिकाणी प्राप्त होतो त्यावेळी या भक्तीची प्राप्ती प्रामुख्याने होते. हे जरी सगळं असलं म्हणजे विषय त्याग, संग त्यागामुळे भक्ती प्राप्ती होण्याकडे आपण पुढे एक पाऊल चालतो. अव्यावृत भजनात अखंड भजन केल्याने आपण भक्तीकडे चालतो. लोकेपी भगवत गुण श्रवणात, भगवंताच्या गुणांचं श्रवण कीर्तन केल्यानं पण आपल्याला भक्तीची प्राप्ती होऊ शकते. ह्या सगळे जरी काही पाऊलं असली तरी मुख्य भक्तीची जी झेप आहे, जिकडं गेल्यानंतर आपल्याला प्रामुख्यानं भक्तीची प्राप्ती होऊ शकते, ते साधन म्हणजे मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत कृपालेशार्व. प्रामुख्यानं या साधूच्या संगतीत आल्यानंतर आपल्याला या भक्तीची प्राप्ती होऊ शकते असं देवर्षी नारद या ठिकाणी छाती ठोकपणे सांगतात. मग साधू ओळखायचा कसा हो? महत्संगस्तु, पुढचं जे सूत्र आज आपण पाहणार आहोत की महत्संगस्तु दुर्लभो दुर्गमो अमोघश्च. हा महत्संग जो आहे, हा साधूचा संघ आहे, तो साधूचा संघ ही अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे मिळण्यास अत्यंत कठीण आहे. दुसरी अगम्य. अगम्य म्हणजे आपल्याला साधूची प्राप्ती कधी होते, साधू कधी आपल्या जीवनामध्ये येऊन जातात तेही आपल्याला समजत नाही. आणि अमोघ आहे म्हणजे एकदा का ती सत्संगती आपल्याला मिळाली, त्यांच्या संगतीत आपण जाऊ लागलो तर तो सत्संग, साधूचा संघ हा अमोघ अशा प्रकारचा आहे, म्हणजे कधीही व्यर्थ न जाणारा अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी 39व्या सूत्राचा उल्लेख केला. मग एवढं जर सोपं साधन आहे, साधूच्या संगतीत गेल्यानंतर जर या भक्तीची प्राप्ती होते, तर मग एखाद्या साधूच्या संगतीत आपण सामान्य जीव, आपण दुर्बल जीव, आपण दीन जीव येणारे का जात नाहीत बरं? हा प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे उभा राहतो. आणि मग आपल्या समोर मुख्य प्रश्न असा असतो की साधू म्हणायचं कोणाला? ज्यानं भगवे कपडे घातले, ज्यानं साधू सारखा वेश केलाय, गंधाचा मोठा टिळा लावलाय, ज्याचं आचरण आपण पाहिलेलं नाही, जो फक्त लोकांमध्ये दिसणारा साधू सारखा दिसतोय, असं ज्यावेळेस समोर चित्र असतं तेव्हा त्याला साधू समजायचं का? तर मुळात आपण साधू आहे हे ठरवणारे आहोत का, याचाही आपण आपल्या अधिकाराचा विचार केला पाहिजे. एका सुभाषितकारानं तर असं म्हटलंय की शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नही सर्वत्र चंदनम न वनी वनी. प्रत्येक पर्वतावर माणिक रत्न नसतं असं सांगितलं जातं की मेरू पर्वताच्या शिखरावर हे माणिक नावाचं रत्न सापडतं. मोठ्या पर्वत शिखरावर हे माणिक सापडण्याची शक्यता असते. म्हणून सुभाषितकार या ठिकाणी सांगतात शैले शैलेन माणिक्यम. प्रत्येक पर्वतावर माणिक सापडत नाही, माणिक नावाचं रत्न सापडत नाही. मौक्तिकम न गजे गजे. हत्ती तारुण्यात यावा, यौवनात यावा, त्याचा गंडस्थलामधून असा श्राव व्हायला लागावा आणि त्या गंडस्थलामध्ये, हत्तीच्या गंडस्थलामध्ये मग मौक्तिक मिळतो. असा जर एखादा हत्ती असेल की जो भगवंताच्या भक्तीत जाणारा असेल, यौवनात आलेला असेल, त्याचा गंडस्थलामधून मदाचा स्राव वाद असेल, तर त्याच्यामध्ये हे रत्न सापडण्याचं शक्यता असते. पण प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये हा मोती नसतो. चंदनम न वने वने. प्रत्येक वनामध्ये चंदन नसतं. असं सांगितलं जातं की मलय पर्वतावर सगळी चंदनाची झाड. मलय पर्वत आपण आपल्यापैकी कोणी पाहिला असेल किंवा आजही तिथे चंदनाची तशी झाडं असतील अशी शक्यता पण सांगता येत नाही. जसं आपण पाहतो की गाणगापूरला गेल्यानंतर भस्माचा डोंगर आहे, भस्माचा डोंगर आहे असं सांगितलं जातं. आपण गाणगापूरला जातो, दत्त महाराजांचं दर्शन घेतो, भस्माचा डोंगर पाहायला जातो, मग आपल्याला सांगितलं जातं की लोकांनी इथलं सगळा डोंगर खांदून इथलं भस्म घरी नेलं हवं. म्हणजे आज जी आपली ऐतिहासिक पौराणिक स्थळं आहेत तिथे कधी काळी अशा प्रकारचं
पक्षी, जसं पक्षी तीर्थ आहे, ते 2 पक्षी ठराविक वेळेला ते नैवेद्य ग्रहण करायला यायचे. आज ते येत नाही, पण अशी सांगण्या पूर्वीपासूनची प्रचलित अशा प्रकारची आपल्या पूर्वजांनी सांगितलेली, आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितलेली अशी काही तीर्थस्थळं आहेत की तिथं अमुक अमुक आहे की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. अनेक पुराणांमध्ये, अनेक कथांमध्ये आपण ते वाचतो. आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजोबांनी कुणीतरी याचा अनुभव घेतलेला असतो आणि ते आपल्यापर्यंत आलेलं असतं. तसंच या सुभाषितकारांनी इथं सांगताना प्रत्येक पर्वतावर त्या ठिकाणी माणिक नसतो, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये तशा प्रकारचा मोती नसतो, प्रत्येक वनामध्ये त्या ठिकाणी चंदनाची झाडं असतीलच असं नाही, तर साधवो नाही सर्वत्र, तशाच प्रकारे सगळीकडे साधू असतील असं नाही. कदाचित वेशावरून आम्ही फसू शकतो, अमुक माणूस साधू आहे म्हणून फसू शकतो, पण त्याच्या साधुत्वाची खात्री झाल्याशिवाय आपण त्याच्याकडे जाणं कितपत योग्य आहे आपलं आपण ठरवायचं असतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतही स्वतः सांगतात की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चित माम वेत्ति तत्वतः. सहस्रावधी मनुष्यामध्ये एखादा असा माणूस असतो की जो सिद्धीसाठी प्रयत्न करतो. या जगात अनेक माणसं आहेत, त्या 1000 माणसांपैकी एखादा माणूस असा सिद्धीसाठी प्रयत्न करत असतो. आणि मग त्या प्रयत्न करणाऱ्या माणसांमध्ये एखाद्यालाच फक्त भगवंताचं खरं ज्ञान होतं. मग असं जर असेल, इतका दुर्लभ अशा प्रकारचा प्रकार असेल की पैगा मनुष्याची या सहस्रशा माझी विपाईलियाची येथे दिवसा तैसे या दिवसे करा बहुवसा माझी बिरळा जाणे. माऊली म्हणते, अरे अर्जुना, हजारो मनुष्यामध्ये एखाद्यालाच याविषयी इच्छा असते आणि अशा अनेक इच्छा करणाऱ्यामध्ये स्वरूप ज्ञानाला केवळ एकच जण प्राप्त होत असतो, एखादाच अपवादाने प्राप्त होत असतो. संपूर्ण त्रैलोक्यामध्ये एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावं आणि असे सगळे सैनिक निवडल्यानंतर, निवडक सैन्य तयार केल्यानंतर लोखंडाच्या शस्त्रांच्या अंगावर घाव होतात, त्यावेळी त्यापैकी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. सगळ्यांना हे नाही मिळत, सगळ्यांना हे भाग्य मिळत नाही. आजही आपण पाहतो या भारताच्या सैन्य दलामध्ये, मग ती नौसेना असेल, वायुसेना असेल किंवा आपली स्थलसेना असेल, यामध्ये काही जणांची निवड होऊन त्यांना कमांडोचं प्रशिक्षण दिलं जातं आणि मग यांना काही ठराविक कामगिरी पार पाडण्यासाठी दिल्या जातात. जसं आपलं सर्जिकल स्ट्राईक झालेला असेल किंवा त्या ताज हॉटेलमध्ये ज्यावेळेस अतिरेकी घुसले होते त्यावेळेस या सैनिकांनी केलेली कारवाई असेल, कमांडोजनी केलेली कारवाई असेल, त्या सगळ्या कमांडोंपैकी काही थोड्या जणांच्याच भाग्यामध्ये हा क्षण येतो की त्यांना अशा प्रकारे प्रत्यक्ष रणभूमीवर जावं लागतं किंवा प्रत्यक्ष, ज्याला आपण भगवंताची प्राप्ती म्हणतो ती काय वेगळे, प्रत्यक्ष आपल्या देशासाठी युद्ध करायला मिळणं हा प्रत्येक सैनिकाचा बहुमान असतो. अनेक बॅचेस अशा होतात की त्यांनी सगळं प्रशिक्षण घेतलेलं असतं, पण या काळामध्ये अशा घटना क्वचित कधीतरी घडतात की त्याला त्यासाठी एखादी बॅच अशा कामासाठी पाठवावी लागते. सर्जिकल स्ट्राईक करणारे ठराविक असतात, कारगिलमध्ये युद्धात भाग घेणारे काही ठराविक लोक असतात. अशाच प्रकारे या भगवंताकडे जाणारे, या भगवंताला प्राप्त होणारे जे साधू आहेत ते अगदी क्वचित एखादा असतो. माऊली पण त्यासाठी असंच सांगतात की अर्जुना, अरे या सगळ्या त्रैलोक्यातून लक्षावधी सैन्यांमधून काही चांगले सैनिक निवडून घ्यावे आणि हे सैनिक निवडल्यानंतर त्यांना लोखंडाच्या शस्त्रांचे अंगावर जेव्हा घाव होतात, या सगळ्या सैनिकांच्या भले एखादा घाव बसत असेल पण विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. त्याप्रमाणे या स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूपी पुरामध्ये कोट्यावधी लोक प्रवेश करतात. आपल्याला स्वरूप ज्ञान प्राप्त करायचे, भगवंतापर्यंत जायचे, भगवंताला प्राप्त करून घ्यायचे, भगवंताची भक्ती आम्हाला प्राप्त करून घ्यायची असा विचार करून अनेक लोक यामध्ये पडतात. पण सगळेच जण हा पार करू शकत नाहीत, हा भवसागर पार करू शकत नाही. त्यातला एखादाच पलीकडल्या काठाला जातो की ज्याला भगवंताची प्राप्ती होते, खऱ्या अर्थानं प्राप्ती होते. पुन्हा तो या ठिकाणी जन्माला येत नाही. म्हणून सामान्य
ही गोष्ट सामान्य नाही. सांगायला गेलं तर ही गोष्ट फार महत्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट सांगायची असेल तर पहिल्यांदा आपण अशा प्रकारच्या साधूंना ओळखायला शिकलं पाहिजे. हे साधू नेमके कसे ओळखायचे, या साधूंचं स्वरूप जाणून कसं घ्यायचं हे जर आम्हाला पाहायचं असेल, त्या साधूला ओळखायचं असेल तर त्याच्या साधुत्वाची लक्षणं जाणायला आम्ही शिकलं पाहिजे. यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रिया यांच्या साधू नामेक रूपत. आजच्या या कलियुगामध्ये साधूला ओळखण्याचं सगळ्यात मोठं व्यवच्छेदक लक्षण यथा चित्तम तथा वाचो. जसं मनात येईल तसं वाचेतनं बाहेर पडणं, जसं बोलतो त्याप्रमाणे आचरण असणं. यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस तथा क्रिया. जसं आपल्या वाणीतनं बाहेर पडतं तशा प्रकारे त्याचं आचरण, असं सगळं असेल तर त्याला साधू म्हटलं जातं. कदाचित सामान्य लक्षणावरून तो गबाळा दिसेल, तो दिसायला काहीतरी विचित्र दिसेल. या संपूर्ण जगामध्ये वावरत असताना तो जसं लोक जगरहाटीसाठी जी लोकांतात राहून कर्म करावी लागतात ती त्या मनुष्याला करावी लागतील, ती साधूला करावी लागतील, पण प्रत्यक्षात त्याचं मन अतिशय निर्मळ अशा प्रकारचं असतं. अशा माणसाला साधू म्हटलं जातं. या साधुत्वाची खूण पटणं हे अतिशय अवघड लक्षण. आणि ज्याला का एकदा साधू ओळखता आला की त्याचं जीवन धन्य झालं म्हणून समजा. देवर्षी नारदांनी महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघष्ट हे जी सूत्र सांगितलं, त्यामध्ये साधू संगतीला, साधूला ओळखण्याला एवढं महत्व का दिलं असावं याचा विचार जेव्हा आपण करायला जातो तेव्हा प्रत्यक्षात साधू ओळखणंच किती कठीण आहे आपल्या लक्षात येईल. जगात आपण जायला, जगरहाटीमध्ये वावरत असताना, वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना आपल्याला अनेक वेळा वाटतं, अरे हा मनुष्य किती चांगला आहे, साधू वेगवेगळे संप्रदायाचे प्रमुख आहेत, हे सगळेजण साधू आहेत, निश्चित असतीलही. पण या भगवंताची प्राप्ती करून देणारा, भगवंताच्या भक्तीची प्राप्ती करून देणारा, जसं आपण नेहमी उदाहरण पाहत आलोय की ज्या वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये देवर्षी नारदांनी फक्त प्रवेश करावा काय, रामनामाचा मंत्र त्याला द्यावा काय, आणि या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतो. अशा प्रकारचं उदाहरण फक्त आमच्या या भरतभूमीमध्येच दिसतं. अनेक लोकांचे खून ज्यांनी केलेत, अनेक लोकांवर दरोडे ज्यांनी घातलेत, अशा मनुष्याच्या हृदयाचं परिवर्तन साधूच्या संगतीमध्ये झाल्याचं उदाहरण म्हणजे वाल्या कोळ्याचं वाल्मिक ऋषी, वाल्याचं रूपांतर वाल्मिक ऋषीमध्ये होणं. हे आपण आजही आमच्या इथलं प्रत्येक आई वडील आमच्या मुलांना सांगताना जी गोष्ट सांगतात, ज्याचा दाखला पहिल्यांदा देतात, तो पहिल्यांदा दाखला असतो वाल्या कोळी नावाचा एक दरोडेखोर आणि त्याच्या जीवनात देवर्षी नारदाच्या संगतीनं झालेलं प्रचंड अशा प्रकारचं परिवर्तन, आमूलाग्र असं परिवर्तन, आणि त्यातनं वाल्मिक ऋषींची झालेली निर्मिती की ज्यांनी रामाच्या अगोदर भगवान प्रभू रामचंद्र कशा प्रकारे त्यांचं जीवन यापन करतील याच्याबद्दल लिहिलं. ध्रुव बाळाचं उदाहरण तसंच आहे की ज्याला आपल्या सावत्र आईनी राजाच्या मांडीवरून उठवलं, सांगितलं तुझी इथं बसण्याची पात्रता नाही, यासाठी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि मग तुला राजाच्या मांडीवर बसता येईल. प्रचंड रागलेला ध्रुव बाळ जेव्हा अरण्यामध्ये जातो तेव्हा त्यांना देवर्षी नारद रस्त्यामध्ये भेटतात. देवर्षी नारद सांगतात, फक्त तू भगवंताच्या नामाचा जप कर या वनामध्ये जाऊन, आणि ध्रुव बाळाची प्रचंड श्रद्धेनं या सत्संगतीतून झालेल्या मार्गदर्शनानुसार आपलं जीवन यापन करतो, आणि त्यामध्ये एक अजरामर अशा प्रकारचं स्थान ध्रुव ताऱ्याच्या रूपानं आजही आपण सगळेजण अशी सर्व मान्यता अशी आहे की ध्रुव बाळ आज त्या ध्रुव ताऱ्याच्या ठिकाणी बसलेले. याचं कारण आपण शोधायला गेलं तर फक्त साधू संगती. मग सगळे पुराणामध्ये अशीच उदाहरणं आहेत का? सगळ्यांनी साधूंचं ऐकलेलं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांना समोरून साधू चाललेत
पण त्यांना त्यांच्या साधुत्वाची खरी ओळख पटलेली नाही. समोर दाखवण्यासाठी ते फक्त साधू समजतात. अशी उदाहरणं पण ग्रंथात काही आलेली. त्यांच्या समोर साधू आले, त्यांना सत्संगतीचं त्या ठिकाणी त्यांना चान्स आहे सत्संगतीमध्ये जाण्याचा. त्यांना तिथे त्यांच्या जवळ जाऊन आपल्या जीवनामध्ये बदल करून घेण्याचं त्यांच्या समोर पर्याय आहे. पण त्यांनी हा पर्याय निवडलेला नाही. अशी पण उदाहरणं आहेत. एक उदाहरण आपल्याला असं सांगता येईल, भागवताच्या दशमस्कंदामध्ये कथा आलेली आहे. देवर्षी नारदांविषयीचीच कथा आहे. देवर्षी नारद महर्षी हिमालयामध्ये प्रवास करत असताना मंदाकिनीच्या तीरावरून ब्रह्मवीणा वाजवत नारायण नारायण असा जप करत त्या ठिकाणी चाललेले असतात. आणि त्याच वेळी धनाध्यक्ष कुबेराचे जे मुलं असतात, लाडके पुत्र असतात, नलकुबेर आणि मणिग्रीव नावाचे, हे दोन्ही मुलं उन्मत्तपणे या मंदाकिनी नदीमध्ये आपल्या स्त्रियांच्या समवेत जलविहार करत असतात. जलविहार करत असताना देवर्षी नारदांची स्वारी समोरून येते. या दोन्ही पुत्रांच्या बरोबर ज्या स्त्रिया असतात, या नलकुबेर आणि मणिग्रीवांबरोबर ज्या स्त्रिया जलविहार करत असतात, त्या स्त्रियांनी देवर्षी नारदांना पाहिलं. देवर्षी नारदांना पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा कोणीतरी मोठा महात्मा आहे. त्यांनी लगेच त्या जलविहारातून बाहेर येऊन आपली वस्त्र परिधान केली. पण या धनाध्यक्षाचे पुत्र असणारे नलकुबेर आणि मणिग्रीव मात्र त्या दोघांना काहीच वाटलं नाही. हे स्वैरपणे जलक्रीडा करत राहिले. शेवटी देवर्षी नारदांना त्यांचा अभिमान नष्ट करण्यासाठी शाप द्यावा लागला. आणि आपण सगळेजण जाणतो की देवर्षी नारदांनी त्यांना शाप दिला की तुम्ही वृक्ष योनीमध्ये जाल. आणि या वृक्ष योनीमध्ये ते गोकुळामध्ये त्यांचा, आपल्या सर्वांना ती कथा माहिती आहे की ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना त्या दोन वृक्षांच्या मध्ये, विशाल वृक्षांच्या मध्ये बांधलं गेलं, ती वृक्ष म्हणजे हे नलकुबर आणि मणिग्रीव होते. सत्संगतीमध्ये त्यांनी देवर्षी नारदांचा अनादर केला. देवर्षींना त्यांनी समोरून पाहूनही त्यांनी जलक्रीडा करत राहिले. पण देवर्षी नारदांनी त्यांना शाप जरी दिला असं प्रथमदर्शनी वाटत असलं तरी सत्संगतीचा लाभ केवढा मोठा असतो बघा. त्यांनी त्या दोन्ही कुबेर पुत्रांना त्या ठिकाणी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी जन्म घेणार आहेत त्या नगरीमध्ये पाठवलं. भगवान श्रीकृष्णांना ज्या झाडाला बांधणार आहेत त्या वृक्ष योनीमध्ये त्यांना जन्म घ्यायला भाग पाडलं. आणि भगवान श्रीकृष्णांचा सत्संग त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाला. ही सगळी देवर्षी नारदांची कृपा नाही तर काय. ज्या मणिग्रीव आणि या नलकुबेरांनी देवर्षी नारदांना त्या ठिकाणी मान दिला नाही, त्यांचा उपमर्द केला, त्याकडे न बघताही, त्याकडे कुठल्याही प्रकारे या देवर्षींनी रागानं पाहिलं नाही. केवळ त्यांचा अभिमान नष्ट करण्यासाठी या सत्संगतीचा फायदा म्हणूनही त्यांना त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करवून दिली. भले ती त्या काही जन्मानंतर असेल, काही काळानंतर असेल, पण त्यांनी करवून दिली. आमच्यासारख्या सामान्य जीवनात 84 लक्ष योनी पार केल्यानंतर जर भगवंताची प्राप्ती होत असेल तर या मणिग्रीव आणि नलकुबेरांना त्या ठिकाणी केवळ एका शापानं वृक्षयोनीमध्ये जावं लागलं आणि वृक्षयोनीतून लगेच त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. इतकं त्यांचं भाग्य थोर होतं. म्हणजे त्या काळातही अशी काही उदाहरणं होती की ज्यांना प्रत्यक्ष धनाध्यक्षाची मुलं, प्रत्यक्ष भगवान शिवाच्या याच्यामध्ये जन्माला येऊनही त्यांना साधूला ओळखता आलं नाही. आपल्यासारख्या सामान्य जीवांना हे साधू ओळखणं फार अवघड. त्यामुळं सत्संगतीत जाणं हा तर दुसरा भाग झाला, पण प्रथमतः साधूंची ओळख पटणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. दुसरं उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की महर्षी दुर्वास ऋषी मार्गक्रमण करत चाललेले होते स्वर्गामध्ये, स्वर्गलोकामध्ये, आणि दुसऱ्या बाजूनं इंद्र ऐरावतावर बसून येत होता. या दुर्वास ऋषींना पाहिलं इंद्राने. ते शाप देतील, शीघ्रकोपी आहेत, शाप देतील या भीतीनं त्यांना लावून नमस्कार केला. खाली उतरून नमस्कार केला. त्या हत्तीवर ऐरावतावरून उतरून ऋषींनी इंद्राने आपला आदर केला. म्हणून
समाधान वाटून त्यांनी आपल्या गळ्यातली पुष्पमाळा काढली आणि ती या देवराज इंद्राच्या गळ्यामध्ये ती पुष्पमाळा अर्पण केली. उदाहरण राजाचं उदाहरण आहे. साक्षात देवराज इंद्राचं हे उदाहरण आहे. एखाद्याकडं प्रचंड वैभव, संपत्ती, यौवन या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या, या सगळ्या गोष्टींची एकत्रितरित्या प्राप्ती झाली की मग त्याच्या मध्ये बघा बरं का, समोर दाखवण्यापुरतं वेगळं आणि प्रत्यक्ष आचरण वेगळं. हे उदाहरण जर पाहायचं असेल तर या देवराज इंद्राच्या दृष्टांताकडे आपण पाहिलं पाहिजे. महर्षी दुर्वासांपुढे उतरून नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. त्यांनी मोठ्या प्रेमानं आपल्या गळ्यातली माळा दुर्वास ऋषींनी देवराज इंद्रांच्या गळ्यामध्ये घातली आणि देवराज इंद्रांनी थोड्या वेळ तरी ठेवावी ना ती. जोपर्यंत एखाद्या माणसाविषयी आपल्याला केवळ आदर दाखवायचा आहे, नंतर ते त्यांनी दिलेलं आपल्याला काढून टाकायचं, हे सगळं खरं आहे, पण तो माणूस जायची तर वाट पाहावी ना. देवराज इंद्रानं काय केलं माहितीये का, थोडस काही वेळानंतर तो पुढे गेला. दुर्वास ऋषी असे पाठमोरे चाललेले होते आणि लगेच त्याने तो हार काढला आणि त्या हत्तीच्या ऐरावताच्या मुखामध्ये दिला. आपल्या गळ्यातली पुष्पमाळा प्रसाद म्हणून दिलेली ती त्यांनी हत्तीला खायला देऊन टाकली. हत्तीच्या सोंडेत दिली. हत्तीनं पण काय केलं, ती भिरकावून चुरगळून टाकली आणि नेमकं दुर्वास ऋषींनी मागे वळून पाहिलं. त्यांना तो अपमान सहन झाला नाही. त्यांनी देवराज इंद्राला शाप दिला की तुझ्या संपत्तीमुळे हा सगळा गर्व करतोयस, ती तुझी सगळी संपत्ती, तुझं सगळं ऐश्वर्य नष्ट होईल असा शाप दिला. उदाहरण यासाठी सांगितलं की आपल्याला आज असं वाटतं की आपण खऱ्या साधूला ओळखू शकू की नाही. अनेक वेळा आपण पोशाखावर, टापटिपीवर, समोरच्या प्रेझेंटेशनवर एखादी गोष्ट पाहून त्या व्यक्तीला साधू मानायला लागतो. निश्चितपणानं मानावं, त्यात कुठलंही दुमत नाही, पण त्यामुळं खऱ्या साधूकडे दुर्लक्ष होता कामा नये. यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रिया यांच साधू नामे करूपता. ही गोष्ट आम्ही आमच्या लक्षात ठेवली पाहिजे. जसं म्हटलं जातं की मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्टम इंधनम कुरुते. मलय पर्वतावर असणारं चंदन, त्याची लाकडं म्हणून पाणी तापवायला तिथली भिल्लाची स्त्री ती पाणी तापवायला म्हणून चंदनाची लाकडं वापरतात. आम्ही घनफुटावर विकत घेतो. छोटं छोटं चंदनाचं एवढं लाकूड आणलं की आम्ही त्याच्यासाठी 5,000 रुपये मोजतो आणि तिकडं ती भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्टम इंधनम कुरुते, पाणी तापवण्यासाठी वापरते चंदनाची लाकडं. तशा प्रकारचं आपल्या जीवनामध्ये होऊ नये, अतिपरिचयात अवज्ञा होऊ नये, म्हणून आमच्याकडून प्रत्येक साधूचा मान राखला गेला पाहिजे. बरोबर, पण केवळ त्या साधूकडे अनेक सुखोपभोगाची साधनं आहेत म्हणून त्यांच्यावर जास्त श्रद्धा, किंवा कुठेतरी प्रसिद्धी, कीर्ती, यश मिळणार आहे म्हणून त्यांच्यावर जास्त श्रद्धा, अशा प्रकारचा स्वार्थ आमच्या मनामध्ये नसावा. साधुत्व हे साधुत्व ते जीवनामध्ये परिवर्तन करणार आहे, आम्हाला भक्तीची प्राप्ती करून देणार आहे, या भक्तीकडे आम्हाला घेऊन जाणार आहे. या साधूला ओळखायला आम्ही शिकलं पाहिजे. माऊली असं म्हणते, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळासी आली, परमानंदू आजी मानसी, भेटी झाली या संतासी. जन्मजन्मांतरीच्या भाग्यानंतर ती फळाला आल्यानंतर ती केवळ संचित कर्मामध्ये नाही, तर ती आत्ताच्या प्रारब्धाला भोगायला आल्यानंतर या संतांची भेटी होते आणि ती आमच्या मनाला अत्यंत आनंद देणारी असते. ज्यासी भगवत भक्तीची अतिगोडी, त्यावरी भगवंताची आवडी, त्याची भेटी ते होय रोकडी, जे पुण्याच्या कोडी तिष्ठते.
माझ्या जातीचे मज भेटे कोणी, आवडीची धनी फेडावया, आवडे ज्या हरी अंतरापासून, ऐसियाचे मनी अर्थ माझे. ह्या साधूची भेट व्हायची असेल तर आपल्या मनामध्ये अत्यंत तळमळ निर्माण झाली पाहिजे. आपण अनेक वेळा दृष्टांत ऐकून आलेला असू, पण तरी एक छोटासा परत एकदा तो त्याचा उच्चार करून जाईल. शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे एक मनुष्य असतो, त्याला असं वाटतं की आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. मग कुठं संतांच्या संगतीत गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. मग आज या भूतलावर संत कोण आहेत तर शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे आपण गेलं की लगेच प्राप्ती होईल. तो मनुष्य शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे जातो आणि त्यांना सांगतो, गेल्यानंतर लगेच महाराजांना नमस्कार करतो, प्रणाम करतो. महाराज, मी आज तुमच्याकडे यासाठी आलोय, आपल्या मनाचं इप्सित सांगतोय की मला त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. आपल्यासारख्या साधूंच्या संगतीमध्ये भगवंत असतात असं मी ऐकलंय आणि आपल्याकडनं मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. महाराज त्याचं म्हणणं ऐकून घेतात, त्याला त्या मनुष्याला ठेवून घेतात, आपल्या घरी ठेवून घेतात आणि सांगतात तुला भगवंताची निश्चितपणात प्राप्ती होईल. त्याला राहायला खोली देतात. रोज जेवणाचा नवीन नवीन बेत करतात. पुरणपोळ्या, बासुंदी असा बेत रोज झोडायला लागतो तो माणूस. आपण भगवंताची प्राप्ती करून घ्यायला आलोय याचा विचार त्याच्या मनात राहत नाही. सुरुवातीला येतो साधूच्या संगतीत कुठेतरी ऐकलेलं असतं भगवंताची प्राप्ती होते म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे येतो. त्यांना सांगतो की नाही मला भगवंताला भेटला. त्याला वाटला भेटवा असं सांगतो. त्यांना वाटलं आपलं कर्तव्य संपलं, आता पुढे सगळं नाथ महाराज करतील, आपल्या पुढे भगवंताला आणून उभं करतील, आपल्याला दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. एवढे मोठे साधू संत आहेत, त्यांचं कामच आहे सामान्य माणसाला दर्शन करून देण्याचं, हक्क दाखवतात. आजकाल बघा तुम्ही असं उदाहरण खूप दिसतं. एखाद्याला आपण सहजपणाने एखादी गोष्ट वापरायला देतो, त्याच्यावर हक्क सांगायला लागतो. काही दिवसांनी म्हणतो नाही मी पूर्वीपासून 2 पिढ्यापासून ही वस्तू वापरतोय, अशी सांगणारे अनेक लोक भेटतात. 2 पिढ्यांपासून मी हे करतो, दिलं म्हणून काय झालं तुम्ही? काही त्याला उपकाराची भावना नसते त्याच्या मनामध्ये. आणि या माणसाचं तसंच झालं. फक्त शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे जायचं, तिथं भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. साधू आहेत ते, त्यांचं कामच आहे लोकांना करून देण्याची. भगवंताची प्राप्ती करून देणं हे त्यांचं कामच आहे. मग शांती ब्रह्मनाथ महाराजांनी त्याला जीव घालायचे, भरपूर 2 वेळेस जीव घालायचे. कधी पुरणाची पोळी, कधी बासुंदी, कधी संध्याकाळी नारळी भात, कधी केशराचे लाडू, अशा वेगवेगळ्या पंचपक्वानांनी त्याला जीव घातलं. 7-8 दिवसात त्याचं वजन वाढलं, 10-12 किलो वजन वाढलं. पण त्याच्या मनात असा प्रश्न आला नाही की 8 दिवसापासून आपण इथे नाथ महाराजांकडे राहतोय, नुसतं 2 टाइम मस्त जेवतोय, अजून आपल्याला हे कसं काही सांगत नाहीत, साधन सांगत नाहीत, असा विचार त्याच्या मनात आला नाही. पहिले 2-4 दिवस तर अजिबात आला. नंतर त्याला वाटायला लागतं हे काय चाललंय, मी इथे नाथ महाराजांकडे आलो कशासाठी, इथे करतोय काय. आणि जेव्हा त्याला हे वाटायला लागतं 8 दिवस झाले देवाला भेटवायचं काही नाव घेईना, मग तो पुन्हा एकदा नाथ महाराजांना चला परत एकदा विचारून बघू म्हणून तो विचारायला जातो. परत महाराजांना नमस्कार करतो. महाराज अहो मी आलो इथे कशासाठी, मला भगवंताचं दर्शन पाहिजे, तुमच्याकडनं पाहिजे ते. आणि इथे येऊन मी ते म्हणले ठीक आहे काही नाही, आज तुला दर्शन, उद्या तुला निश्चितपणे दर्शन घडणार. तो खूप आनंदात राहतो, विसरून जातो. परत संध्याकाळी परत तसाच भरपूर जेवण करतो. आणि मग त्याला असं वाटायला लागतं की आता आज निश्चितपणे भगवंताची आपल्याला प्राप्ती होणार. नाथ महाराज त्याला सांगतात चल माझ्या बरोबर. तो खुश होतो. त्याला म्हणतात तू पहिल्यांदा शुचिर्भूत व्हायचं, स्नान करायचं, आपल्याला गोदावरीच्या तीरावर जायचंय, तिथे जाऊन स्नान करायचंय. आणि मग तो गोदावरीच्या तीरावर जायला नाथ महाराजांबरोबर जायला निघतो. बरोबर कपडे घेतात नाथ महाराजांसारखे. नाथ महाराज आपल्या बरोबर त्या धोतर नेसायला लावतात, आपल्या बरोबर त्या गोदावरीत नेतात. त्याला सांगतात, त्या मनुष्याला सांगतात नाभीप्रमाण पाण्यामध्ये गेल्याशिवाय आपल्याला तीर्थस्थानाचं पुण्य घडत नाही. नाभीप्रमाण पाण्यापर्यंत नेतात. ते पाणी हळूहळू गळ्यापर्यंत यायला लागतं. आणि मग गळ्यापर्यंत आल्यानंतर प्रार्थना करायला लागतात नाथ महाराज. तो मनुष्य नाथ महाराजांच्या मुखाकडे पाहतो, तोही प्रार्थना करतो डोळे मिटून. तेवढ्यात नाथ महाराज त्याच्या डोक्यावर हात ठेवतात, त्याचं डोकं त्या पाण्यामध्ये खाली दाबून ठेवतात.
1 सेकंद, 2 सेकंद, 60 सेकंद, 70 सेकंद, 2 मिनिट त्याचं डोकं पाण्याखाली दाबून ठेवतात. त्या मनुष्याचा जीव प्रचंड कासावीस होतो. त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जायला लागतं. त्याला एकतर पोहता येत नसतं, श्वास घ्यायला जागा नसते आणि त्याच्या संपूर्ण नाकातोंडातनं कानातनं पाणी जायला लागतं. तो एकदम तडफड करायला लागतो आणि कसा तरी 2.5 मिनिटानंतर नाथ महाराजांचा हात बाजूला करून बाहेर येतो. नाथ महाराजांना विचारतो, महाराज हे चालवलंय काय तुम्ही? भगवंताचं दर्शन तुम्ही मला देणार आहे की मला देवाघरी पाठवणार आहे? नेमकं करणार काय तुम्ही? मग नाथ महाराजांनी त्याला विचारलं, ज्यावेळी मी तुला आता पाण्याच्या खाली तुला ठेवलं, पाण्याच्या खाली तुझं डोकं नेलं, त्यावेळेस तुला कसं झालं? म्हणला, हो कधी एकदा मी वर येईन, कधी मी श्वास घेईल असं मला झालं. मला एकदम कोंदट झाल्यासारखं झालं. माझ्या मनामध्ये प्रचंड तळमळ निर्माण झाली की मी कधी एकदा येतोय, कधी एकदा वर येतोय पाण्याच्या वर आणि कधी श्वास घेतोय. नाथ महाराजांनी सांगितलं, भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर आपल्या मनाची अवस्था अशाच प्रकारची झाली पाहिजे. जेव्हा आमच्या मनामध्ये प्रचंड तळमळ निघेल, त्या पाण्यातून बाहेर येण्याची जशी तळमळ मनुष्याच्या मनामध्ये असते, मनुष्याला श्वास घ्यावं ही जी भावना मनामध्ये तीव्रतेने येते, तशाच प्रकारची भावना जेव्हा आमच्या मनामध्ये निर्माण होईल की नाही, मला आता भगवंताच्या भेटीशिवाय होणंच शक्य नाही, भगवंताची भेट हेच माझ्या या सगळ्या जीवनाचं सार आहे, असं जेव्हा मला वाटायला लागेल, तेव्हाच भगवंताची प्राप्ती होते. केवळ साधूकडे गेले तुम्ही आणि साधूला म्हणाले नाही मला भगवंताची प्राप्ती करून द्या, साधू लोकांचं कामच आहे भगवंताची प्राप्ती करून देण्याचं, असं नसतं. तर आपली उपासना तिथपर्यंत पोचावी लागते. साधूचा संघ याच्यासाठी असतो की आम्ही त्यांच्या सगळी दिनचर्या पाहावी, त्यांचं अनुकरण करावं, ते भगवंताची पूजा कशी करतात, भगवंतापर्यंत जाण्याचा ते प्रयत्न कसा करतात हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहावं आणि त्यांचं अनुकरण करावं. यासाठी आम्हाला सत्संगतीमध्ये राहावं लागतं. आणि म्हणून या सत्संगतीमध्ये देवर्षी नारद जे आम्हाला सांगतात की ही सत्संगती अवघड काय आहे, साधू ओळखणं अवघड काय आहे, याचं कारण आमच्या असं लक्षात येतं की पहिल्यांदा संपूर्ण जगामध्ये आम्ही जर शोधायला गेलो तर एकतर दुर्योधनासारखी नजर असली तर आम्हाला साधुत्व कुठेच दिसणार नाही. धर्मराजासारखी नजर असली तर सगळीकडे साधूच साधू दिसतील. पण एका सामान्य माणसाची, दीन जीवाची, ज्याला या भवसागरातून पार होण्याची ओढ लागली, ज्याला भक्ती मार्गाचा वापर करून त्या ठिकाणी भगवंतापर्यंत पोहोचण्याची ओढ लागली, त्याची नजर फक्त अशाच प्रकारचं साधुत्व शोधत असते की जिथे जाऊन आपल्या जीवनाचं काहीतरी चीज झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं परिवर्तन त्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडून यायचं असतं. आणि म्हणून देवर्षी नारद हा जो महत्संग आहे तो दुर्लभ आहे. कशामुळे सांगतात? याच्यामुळे सांगतात. सहजतेने प्राप्त होणारा नाही. एकतर साधू ओळखणं अवघड आहे. साधू ओळखला, तो आपल्या समोरून गेला तरी त्याचा आदर करावा अशी इच्छा आमच्या मनात होत नाही. एकदा आम्ही आदर केला नाही म्हणून नेहमी तो आमच्या शेजारून जायला लागला तरी आपल्याला वाटतं अरे पहिल्यांदा आपण याला काहीच मान दिलेला नाही, त्यांना नमस्कार केलेला नाही, यांच्या समोर आपण कुठल्या तोंडाने जायचं, असं म्हणून अनेक वेळा आम्ही त्या साधू समोर जात नाही. साधू समोर जायला लागलो तर त्याचं म्हणणं आम्ही ऐकत नाही. त्यांनी आम्हाला अनेक गोष्टी समजून सांगितल्या तरी आम्हाला त्या पटत नाही. त्या गोष्टी पटल्या, त्या काही गोष्टींचं आम्ही अनुकरण करायला लागलो तर आमचं शरीर आम्हाला साथ देईल असं नाही. या सगळ्या गोष्टी जुळून यावं लागतात. काही मागच्या जन्मीचे भोग आहेत, ते मागच्या जन्मीचं काही केलेलं पुण्य आहे, त्यानंतर आत्ताची साधू संगती, आत्ता आलेलं प्रारब्धाला ते आम्हाला सध्या भोगायला लावणार अशा प्रकारचं प्रारब्ध, असं सगळं जुळून आलं तर आम्हाला या साधूची प्राप्ती होते. साधूंनी सांगितलेलं आम्ही ऐकतो, साधूचं आम्ही आचरण करायला लागतो. हे सगळं जुळून येणं खूपच अशक्य असतं. आणि म्हणूनच भगवंत स्वतः म्हणतात की या मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. अवघड आहे फार. दिसायला आपल्याला खूप सोपं वाटतं, यापर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे. चातुर्मासामध्ये एक वेळ जेवण करून भगवंताची आराधना एखाद्या व्रतनियमाने अवश्य करावी, पण त्यातून भक्ती प्राप्त होईल असं नाही. अधिक मासामध्ये अपूपदान करून किंवा सुवर्णदानानं आयुष्यभर केलेली आमची पापे जातील असं नाही. पण जन्मजन्मांतरीच्या पुण्याचं ज्यावेळेस आम्ही ते पुण्य फळाला येईल तेव्हा साधूची संगती आम्हाला घडेल आणि याच जन्मजन्मांतरीच्या पुण्याच्या बळावर
आम्ही जेव्हा या साधूंचं ऐकायला लागू, त्यांचं आचरण बघायला लागू, त्यावेळी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र फरक पडणार. म्हणून भक्तीचं एवढं सोपं साधन सांगताना आम्हाला असं वाटतं की देवर्षी नारदांनी एवढे सगळी साधनं सांगितली, हे करू नका, ते करू नका, विषय त्याग करा, संग त्याग करा सांगितलं, अव्यावृत भजन करा हे सांगितलं, भगवत गुण श्रवण कीर्तन सांगितलं, आणि नंतर सांगितलं मुख्यतस्तु महत् कृपयैव किंवा भगवत कृपाले साधू असं सांगितलं. मग हे एवढी सोपी साधनं असताना हे बाकीचं आम्हाला का सांगत बसले, हे ज्यावेळेस आम्ही पाहायला जातो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की हे भगवंत प्राप्तीसाठी, भगवंताच्या भक्तीच्या प्राप्तीसाठी साधूच्या संगतीचं सांगितलेले साधन अतिशय दुर्लभ आहे. प्राप्त करून घ्यायला अतिशय कठीण आहे. दिसायला सोपं वाटत असलं तरी खऱ्या साधूंच्या संगतीमध्ये जाणं आणि त्यांच्या संगतीत जाऊन ते आम्हाला आहे ते आवश्यक प्राप्त करून घेणं अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं आम्ही जर मनात चिंतन केलं तर आम्हाला या गोष्टी पटतात. फार सत्संगती अवघड आहे, फार अवघड आहे. भक्तवर्य मुचकुंदांचे उद्गार आहे, श्रीमद भागवतातले उद्गार आहेत त्यांचे. भवाप वर्गो भ्रमतो यदा भवे जनस्य तद्ह्यर्च्युत सत्समागमः सत्संगमो यहित तदैव सद्गतो परावरेशे त्वयि जायते मतिः. हे भगवान, या संसाराच्या चक्रामध्ये भटकणाऱ्या प्राण्याचा जन्म मरणाने अंत होतो हे सगळ्या प्राण्यांच्या बाबतीत ठरलेलं आहे. सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम हे रहाटगाडग ठरलेलं आहे संसाराचं. प्रत्येक जीवाला जन्माला यायचंय, मरायचंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम हे सगळं चक्र ठरलेलं आहे. मग तेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या जन्मामध्ये एखाद्या जन्मात त्याला सत्संगाची प्राप्ती होते आणि हा सत्संग प्राप्त होताच त्याला सत्पुरुषाचा आश्रय प्राप्त होतो. आणि मग त्याला सत्पुरुषाचा आश्रय का एकदा प्राप्त झाला की मग या कार्यकारणाचा नियंता जो तू आहेस, तू भगवंत आहेस, त्या तुझ्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होतं. भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हायचं असेल तर पहिल्यांदा सत्संगती घडावी लागते. म्हणून भगवंताच्या नामाची आवड तेव्हाच निर्माण होते जेव्हा आम्ही सत्संगामध्ये जातो. भगवंताची आवड आमच्या मनामध्ये तेव्हाच निर्माण होते जेव्हा आम्ही एखाद्या साधूच्या संगतीत जातो. नाहीतर आम्हाला या जगरहाटीमध्ये काहीच वेगळं वाटत नाही. तिथं यायचं, वेगवेगळ्या प्रकारचे भोग भोगायचे आणि ते भोगत असताना आपलं जीवन आम्ही किती श्रीमंत पद्धतीने जगलो, आम्ही किती भोगाची साधनं वापरली यात सांगण्यात आमचा सगळा दिवस जातो. ज्ञानी विद्वान पुरुषांच्या संगतीत ज्ञान आणि विद्या प्राप्त होते. धनवान पुरुषांच्या संगतीनं त्यांच्या कृपेनं धनवानांची प्राप्ती होते. जसं आपण व्यवहारामध्ये पाहतो की विद्वान पुरुषाच्या संगतीत आम्ही राहायला लागलो, एखाद्या ज्ञानी पुरुषांच्या संगतीत राहायला लागलो तर त्याचं ऐकून ऐकून थोडं का होईना ज्ञान आम्हाला येतच. धनवान माणसांच्या बरोबर राहायला लागलो, बरेच दिवस त्याच्या संगतीत राहिलो की आम्हाला थोडंफार धन मिळायलाच लागतं. जसं आपण आता व्यवहारामध्ये पाहतो की जेव्हा या कुठल्या तरी आम्ही राजकारणाच्या लोकांच्या संबंधात येतो तेव्हा कुठलं तरी एखादं ठेकेदारी पद्धतीचं काम मिळतं आणि मग आम्हाला कुठल्या तरी रीतीनं धनाची प्राप्ती व्हायला लागते. त्यांच्या बरोबर राहण्याचा तो फायदा असतो. धनवानांच्या बरोबर राहिलं की धन मिळायला लागतं. राजकीय लोकांच्या संगतीत गेलं तर अशाच मार्गाने धन मिळायला लागतं. तसंच साधूच्या संगतीत गेलो की एकदम नाही होणार. राजकारणी लोकांच्या जवळ किंवा धनवान लोकांच्या संगतीत जरी गेलो, वर्षभर राहिलो, 2 वर्ष लगेच तुम्हाला धन द्यायला लागतील का? नाही. त्यांना काही वर्ष जावं लागतील. आमचा विश्वासू माणूस आहे, आमच्या जवळ नेहमी येतो, आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो, आमच्या सुखदुःखामध्ये उभा राहतो, आमच्या उपयोगी आहे, असं सगळं जेव्हा त्यांना वाटायला लागेल तेव्हाच त्यांना कसली तरी प्राप्ती होते त्या मनुष्याला. तसंच भगवंताच्या बाबतीत आहे. भगवंताच्या बाबतीत जेव्हा आम्ही या साधू पुरुषांच्या संगतीमध्ये येतो, त्या साधू पुरुषाला जेव्हा असं वाटतं की नाही हा चांगला माणूस आहे, प्रामाणिक आहे, नीतीनं वागणार आहे, न्यायानं वागणार आहे, भगवंताच्या विषयी याच्या मनामध्ये प्रेम आहे, हा सरळ मार्गी माणूस आहे, इमानदार आहे, जन्मजन्मांतरीचं याचं पुण्य आहे, याच्या वंशामध्ये वंश परंपरा आहे, याच्यामध्ये हा वंश परंपरेनं चांगला माणूस आहे, याच्या घराण्यात सगळे चांगले वारकरी माणसं होती, याच्या घराण्यामध्ये अनेक 2-4 पिढ्यापासून वारकरी आहेत. आणि मग त्या साधूच्या मनामध्ये दया निर्माण होते. तो त्याच्याबरोबर त्या मनुष्याला राहू देतो
आणि मग असा मनुष्य त्या साधूचं दिनचर्या बघतो, त्याचं सगळं आचरण बघतो आणि तोही त्या पद्धतीने वागायला लागतो. ही त्या साधूनं त्या मनुष्यावर किती कृपा असते. म्हणून माऊली म्हणते, साधूचा अंकेला हरिभक्त. महात्म्याचा संघ दुर्लभ, सगळ्या परीने दुर्लभ असला तरी तो का एकदा मिळाला की ते मनुष्याला अत्यंत भाग्योदय करणारा ठरतो. एखादा फाटके कपडे घालणारा माणूस आला, कुठेतरी बिडी ओढतोय, त्याच्या कपडे धुतलेले नाहीयेत, तो बसला, चांगल्या गोष्टी, 2 गोष्टी चांगल्या सांगतोय, जास्त बोलायचं नाही म्हणून चांगल्या सांगतोय. त्याच्याबरोबर ऐकणारे एकच दुसऱ्या माणसं असतात, ऐकतात, त्यांना पटतं की नाही माणूस हुशार आहे, पण असा का राहतोय समजत नाही. मग हळूहळू तो एका गावावरून दुसऱ्या गावावर जायला लागतो. आपल्या जिल्ह्यात राहिला की तिथल्या 5-7 तालुक्यामध्ये फिरतो, एका जागेवर राहत नाही आणि सगळीकडे गेल्यानंतर लोक त्याच्याबद्दल चांगलं बोलायला लागतात. चांगलं बोलायला लागल्यानंतर हळूहळू समाज त्याच्याकडे जायला लागतो की नाही चांगला माणूस, त्यांचं ऐकलं पाहिजे, हे सांगतात ते खरं होतं, असं त्याच्या बाबतीत श्रद्धा बसते. म्हणून अनेक वेळा अशा प्रकारचे जे साधू पुरुष असतात ते अगम्य असतात, जाणायला कठीण असतात. ते आपल्या समोरून गेले तरी लक्षात येत नाही. त्यांच्या अंतरातला अधिकार फार मोठा असतो, त्या अधिकाराच्या दृष्टीने त्यांना ओळखणं कठीण असतं. जसं माऊली आम्हाला सांगतात की जसे तैसा संसर्गा माझी असे, सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब, तैसा सामान्यत्वे पाहिजे, जरी साधारणुची देखीजे, एकी निर्धारिता नेणीजे सोय जयाची. असे जे पवित्र संत असतात, असे जे खरे साधू असतात, ते ओळखायला खरोखर अगम्य असतात, त्यांना ओळखणं कठीण असतं. म्हणून आमच्यासारखे भोळे भाविक भक्त जे असतात ते बाह्य वेशावर संतांची चिन्हे धारण केलेला दिसला की त्याला संत समजायला लागतात. कुणी अलौकिक चमत्कार करताना दिसलं की त्यांना संत समजून मागे लागतात. म्हणून संत ओळखणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम तिथे नाही. माझ्यासारख्या शाब्दिकाचं काम तर तिथे अजिबात नाही. त्यांचा महिमा एवढा दुर्गम आहे, कळायला कठीण आहे. बहुदुगड जरी झाली का म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. पुष्कळ दूध देणारी जरी गाय म्हैस झाली तरी ती काय कामधेनू होऊ शकते का? तसं एखाद्या मनुष्यानं खूप बडबड केली, खूप ज्ञान सांगितलं, तरी त्याला संतत्वाची प्राप्ती होऊ शकणार नाही. त्यासाठी त्याचं आचरण, एखाद्या महात्म्याच्या संगतीत येणं, जन्मजन्मांतरीच्या पुण्याचा उदय त्यावेळेस होणं, हे सगळं जेव्हा घडून येईल तेव्हाच त्याला अशा प्रकारचं साधुत्व प्राप्त होतं. तुका म्हणे अंगे व्हावे तै आपण, तरीच महिमान येईल कळो. मग या साधूंचं महिमान जाणायचं असेल तर आम्हाला या साधुत्वाकडे पोचावं लागेल, या साधुत्वाकडे आम्हाला जावं लागेल. अहो 1400 वर्ष योग मार्गाने तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवासारख्या योगी पुरुषालाही कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानराज माऊली ओळखू आले नाहीत. पैठणच्या विद्वान ब्रह्मवृंदांनाही ते लक्षात आले नाहीत. आळंदी आपेगावच्या ब्रह्मवृंदांनाही ते लक्षात आले नाहीत. सामान्य लोकांच्याही लक्षात आलं नाही, विद्वान लोकांच्याही लक्षात आलं नाही. एवढंच नव्हे की काय, 1400 वर्ष योग मार्गाचं अनुकरण करून राहणाऱ्या चांगदेवांसारख्यांनाही ते लक्षात आले नाही. एवढं अवघड आहे साधूचं महिमान ओळखणं, संत ओळखणं. ते अगम्य का असतं याचं उदाहरण आहे की त्यांच्या काळामध्ये ते ओळखणं फार अवघड असतं. ते गेल्यानंतर त्यांचं महत्व आम्हाला कळायला लागतं. संत तुकोबाराय यांना काय कमी त्रास झालाय? संत ज्ञानराज माऊली असतील, संत तुकोबाराय असतील, संत निळोबाराय असतील, सगळ्या संतांना, आजच्या काळातले संत भगवान बाबा असतील, अगदी या सगळ्या संतांना त्यांच्या काळामध्ये ते असताना खूप त्रास झाला. ते कारण जसं देवर्षी नारदांनी सांगितलं की हा संत महत्संग जो आहे तो दुर्लभ आणि अगम्य, कळण्याला कठीण आहे. अनेक वर्ष तपश्चर्या केलेल्या साधूलाही हे कळत नाही, तर आपल्यासारख्या सामान्य जीवांना कधी लक्षात येणार?
हे अगम्य जरी असले, कळायला कठीण जरी असले, तरी भाग्यवशात ते आपल्याला प्राप्त झाले, आपल्या समोर आले, आपल्यावर प्रसन्न झाले, तर ते अमोघ, त्यांची कृपा मात्र अमोघ आहे, ती कधीही व्यर्थ न जाणारी आहे. अष्टांग योग आपण पाहिलं की अष्टांग योग करायला कठीण आहे. योग या यमनियमादी साधनं तर खूप कठीण आहे. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये नित्यानित्य विवेकाचा मध्ये पांडित्य, स्वतःची हुशारी याचा अभिमान प्रत्येक माणसाला झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक माणसाला होतो. मी गेलो नाही तर अमुक काम होणार नाही, मी तिथे नसतो तर हे झालं नसतं, मी हे सांगितलं नसतं तर त्याला समजलं नसतं. हे अशी अनेक अभिमानाची, गर्वाची अनेक क्षण आमच्या जीवनामध्ये, आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या जीवनामध्ये येतात. आम्ही अनेक वेळा असं समजतो की आम्ही तिथं होतो म्हणून अमुक काम झालं, आम्ही तिथं होतो म्हणून ही गोष्ट त्याला समजून सांगितली, आम्ही हे सांगितल्या गोष्टी म्हणून त्याला ते समजलं, मी त्याला ते तसं करू नको म्हणून सांगितलं म्हणून त्याने ते केलं नाही आणि त्याचा फायदा त्याला असा झाला, मी वरिष्ठ व्यक्तीला सांगितलं याचं काम करायला म्हणून त्याचं काम झालं. अरे तू कुणीच नाहीस. तू सांगितलं नसतं तरी त्या व्यक्तीचं काम होणार होतं, कारण त्याचं ते पूर्व सुकृत होतं, त्याला प्रयत्न केलेले, त्याच्या मागची पूर्वजन्माची पुण्याई त्याची फळून आली होती, त्याचं ते काम होणार होतं. अशा अनेक गोष्टी आम्हाला वाटायला लागतात. या साधुत्वाची ओळख, या संतत्वाची ओळख होणं, ही ओळख पटणं अत्यंत अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. पण एकदा का ती पटली, ती अगम्य जरी असली, कळायला कठीण जरी असली, तरी एकदा का ती पटली तरी ती व्यर्थ जात नाही. ती व्यर्थ जात नाही त्याची उदाहरणं आपण पाहिली. वाल्या कुळाचं उदाहरण पाहिलं असेल, ध्रुव बाळाचं उदाहरण पाहिलं असेल, भक्तवर्य प्रल्हादाचं उदाहरण पाहिलं असेल. या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये अशा आहेत की ज्याच्यामध्ये सत्संगती प्राप्त झाली आणि ती वाया न जाता त्याच्यामुळं त्या व्यक्तीला फायदा झाला. भक्तवर्य प्रल्हादांना फायदा झाला, ध्रुवांना फायदा झाला, वाल्या कोळ्याला फायदा होऊन ते वाल्मिक ऋषी झाले, त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड परिवर्तन झालं. या सगळ्या उदाहरणावरून हा जो सत्संग आहे तो अमोघ कसा हे आपल्या लक्षात येईल. संत तुकोबाराय असतील, संत निळोबाराय असतील, या सगळ्या संतांची जीवन बघा, यांनी कुठली व्रत, कुठली मोठी अशी केली नव्हती, पण त्यांचं जीवन, त्यांची दिनचर्या, त्यांचं भजन, त्यांना कुठल्या तरी संत पुरुषाची स्वप्नात किंवा प्रत्यक्षतः प्राप्ती, त्यांनी दिलेला मंत्रानुसार त्यांचं चालणं, हे त्यांच्या जीवनामध्ये आपोआप होत आलं. भगवंतावरचं प्रेम त्यांचं वाढत गेलं. आम्हाला समर्थ रामदास स्वामी सुद्धा सांगतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, परी श्री हरी पावी जेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून जावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. भक्तिपंथानं चाललं पाहिजे असं शिकवण आम्हाला समर्थ रामदास स्वामी पण तीच सांगतात. भक्तिपंथावर चालायचं असेल तर आम्हाला लोकापवाद म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या टाळाव्या लागतील. लोक ज्याची निंदा करतात त्या गोष्टी आम्ही करू नयेत, आणि लोक ज्या गोष्टी वंद्य मानतात त्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. पूर्व परंपरेपासून ज्या गोष्टींना वंद्य मानत आले त्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे, असं समर्थ रामदास स्वामी आम्हाला सांगून जातात. म्हणून जसं क्षणभराचा नारदांचा संघ, देवर्षी नारदांचा संघ वाल्या कोळ्याला वाल्मिकत्वाची प्राप्ती करून देणारा ठरला, अजामिळाला मृत्यूसमयी विष्णुदूतांचं झालेलं दर्शन
आणि त्यांनी विष्णुदूत आणि यमदूतांचा ऐकलेला संवाद यामुळे त्यांचं जीवनाला कलाटणी मिळाली. राज्याची उपेक्षा करून मधुवनात गेलेल्या ध्रुवांना अढळ पदाची प्राप्ती झाली. एवढंच नाही तर संत तुकाराम महाराजांना स्वप्नात गंगा स्नानाला जाताना बाबाजी सद्गुरूंची भेट झाली. त्यांनी दिलेला रामकृष्ण हरी मंत्र हे म्हणायला लागले आणि त्याचा परिणाम संत श्रेष्ठ तुकाराम जगद्गुरु पदाला पोहोचले. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. लौकिक उदाहरण जर द्यायचं झालं तर जिथं विजेचा प्रखर अशा प्रकारचा दाब साठवला गेला त्या विद्युत घटाशी दुरून जरी स्पर्श झाला तरी ती सर्वांगात प्रविष्ट होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या घरात एखादं वायर उघडं पडलेलं असेल आणि चुकून तिथे हात लागला तर त्यातून मिळणारा करंट एवढा जोरात बसतो की आपल्याला आईचं दूध आठवतं, शुद्धीवर राहिलो तर, नाहीतर बेशुद्धच पडतो. तसंच संत हे ज्ञान, वैराग्य, भक्तिप्रेम यांनी त्यांच्या ठिकाणी पूर्ण भरलेलं असतं. आणि अशा संतांचा जर प्रवेश आपल्या जीवनामध्ये झाला तर त्यामुळे आमचं जीवन आमूलाग्र बदलल्याशिवाय राहत नाही. आणि अशा संतांच्या संगतीत आम्ही गेलो. जसं आपण उदाहरण पाहिलं त्या विजेचा धक्का बसल्यानंतर, विजेचा थोडासा शॉक बसल्यानंतर आमचं सर्वांग ढवळून निघतं. तसंच अशा एखाद्या साधू संतांच्या संपर्कात आम्ही आलो, त्यांच्या जवळ आलो तर त्यांच्या कृपा प्रसादानं, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या साधुत्वाच्या शक्तीमुळं, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताच्या शक्तीमुळं आमचं जीवन आमूलाग्र बदलल्याशिवाय राहणार नाही. या कार्तिक महिन्याच्या पावन पर्वावर कार्तिक स्नान करत असताना आणि नित्य श्रीदास बोधाचं वाचन करत असताना, त्याचं श्रवण करत असताना, त्याचं कीर्तन करत असताना आमच्याही जीवनात अशाच साधू पुरुषाची प्राप्ती व्हावी, हा अमोघ अगम्य असा असणारा साधुसंग आम्हा सगळ्यांना प्राप्त व्हावा आणि त्या साधू संगतीतून आमच्या जीवनाला कलाटणी मिळावी अशी प्रार्थना त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या चरणी या ठिकाणी करतो. आज या भक्तिशास्त्राचा विचार करत असताना जो विचार माझ्या अंतःकरणातून उमटला त्यातून जे काही चांगलं असेल ते सद्गुरूंचं देणं आहे. आणि ज्या दृष्टांताच्या गोष्टीमध्ये अज्ञानानं काही जीभ घसरली असेल तर तो माझा वैयक्तिक दोष आहे असं या ठिकाणी मानून झालेली सेवा श्री समर्थांच्या चरणी, दासबोधाच्या चरणी, आपल्यासारख्या सगळ्या संत सज्जनांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.